मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात आंदोलनाची अग्नी पेटवणारे मनोज जरांगे पाटील व नुकतेच महाविकास आघाडीतून बाहेर पडलेले वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवण्याची औपचारिक घोषणा केली आहे। या संदर्भातील अधिकृत घोषणा लवकरच होईल व संपूर्ण महाराष्ट्रात आमचे उमेदवार महायुती विरोधात उभे ठाकतील अशी गर्जना प्रकाश आंबेडकरांनी केलेली आहे। पण जरांगे व आंबेडकरांच्या युतीमुळे सर्वाधिक नुकसान कोणाचं होणार, महाविकास आघाडीचं की महायुतीचं, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आमच्या गल्ली ते दिल्ली या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका। मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे आणला व महायुती सरकार विरोधात मोर्चा उघडला। सुरुवातीच्या काळात मनोज जरांगे पाटील हे कुठल्याही पक्षाशी संबंधित नाहीत हे मराठा समाजाला पटलं आणि मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांना साथ दिली। मात्र जरांगे पाटलांनी नंतरच्या काळात थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मोर्चा उघडत त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली आणि तिथूनच मनोज जरांगे पाटील यांच्यावर विविध राजकीय आरोप होऊ लागले। मनोज जरांगे पाटील यांनी भाजपच्या विरोधात मोर्चा उघडल्याने थोडाफार का होईना पण मराठा समाज भाजप विरोधी भूमिका मांडू लागला आहे। अलीकडेच वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीतून बाहेर पडले, त्यानंतर त्यांनी आघाडीतील नेत्यांवर टीका करायला सुरुवात केली आहे। महाविकास आघाडी व महायुती या व्यतिरिक्त तिसऱ्या आघाडीची चर्चा आता महाराष्ट्रभरात सुरू झाली आहे। त्यामागे हे दोन नेते आहेत। पण मनोज जरांगे पाटील व प्रकाश आंबेडकर एकत्र येऊन जरी निवडणूक लढले तरी त्याचं नुकसान नेमकं कोणाला होणार हे आता आपण बघूया। महायुतीत असणाऱ्या भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा मतदार वर्ग सध्या महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे। हा मतदार वर्ग हिंदुत्वाच्या मुद्द्यावर, विकास कामांच्या आधारावर व केंद्रात नरेंद्र मोदी यांच्याकडे बघून मतदान करणारा वर्ग आहे। मराठा आरक्षण आंदोलन व इतर तत्सम घडामोडींमुळे महायुतीचा मतदार फुटून तो जरांगे व आंबेडकरांच्या युतीकडे जाईल याची फार कमी शक्यता आहे। दुसरीकडे जी काही भाजप विरोधी व महायुती विरोधी मतं महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता होती ती शक्यता जरांगे व आंबेडकरांच्या युतीमुळे कमी झाली आहे। महाविकास आघाडीतील सहकारी पक्षांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांना नाराज करून आधीच 4 ते 5% मतं गमावली आहेत, जी या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मिळणार होती। याशिवाय मराठ्यांची जी निर्णायक मतं महायुती विरोधी भूमिका घेऊ लागली आहे ती आपसुकच महाविकास आघाडीला गेली असती, मात्र जरांगे व आंबेडकरांच्या तिसऱ्या आघाडीमुळे ती मतं सुद्धा महाविकास आघाडीकडे जाणे आता कठीण झाले आहे। थोडक्यात बघायचं झाल्यास भाजप प्रणित महायुतीला मतदान करणारा एक मोठा वर्ग आजही त्यांच्या बाजूने आहे। मात्र महायुती विरोधातील मतदार या निवडणुकीत महाविकास आघाडी व तिसऱ्या आघाडीत विभागला जाणार आहे, ज्याचा थेट फटका महाविकास आघाडीला बसण्याची चिन्ह आहेत। जरांगे व आंबेडकरांची तिसरी आघाडी जरी दुसऱ्या क्रमांकाचे मतं मिळवू शकले नाही तरी महाविकास आघाडीला अनेक लोकसभा मतदारसंघांमध्ये नुकसान पोहोचवण्याची ताकद या तिसऱ्या आघाडीमध्ये आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील व प्रकाश आंबेडकरांच्या आघाडीमुळे सर्वात जास्त नुकसान कोणाचं होणार आहे तर ते महाविकास आघाडीचं होणार आहे। मतविभाजनाचा थेट फायदा महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वातील महायुतीला होणार हे आता स्पष्ट झालेलं आहे। एक सामान्य मतदार म्हणून तुम्हाला याबद्दल काय वाटतं? यंदा महाराष्ट्रात कोण बाजी मारणार हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।